मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाची धाराशिवमध्ये सध्या जोरदार तयारी सुरू झाली आहे। जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये चावडी बैठका घेत 29 ऑगस्टच्या आंदोलनाबद्दल आता मराठा बांधव जनजागृती करतात। आतापर्यंत मुंबईच्या आंदोलनासाठी 10,000 गाड्यांचं बुकिंग करण्यात आलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेले आणि त्यावरती चलो मुंबई अशा आशयाचे बॅनर आणि पॉम्पलेट छापण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या गाठीभेटी दौऱ्यानंतर मराठा कार्यकर्त्यांकडून चावडी बैठकांमध्ये समाज जागृती करण्यात येते। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याचा 29 ऑगस्टला मुंबईत पुन्हा एकदा मराठ्यांचा एल्गार पाहायला मिळणार आहे। मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे आणि याच अनुषंगाने नुकतीच धाराशिव शहरामध्ये बैठक देखील पार पडली। या बैठकीमध्ये मराठा आंदोलक, मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात राजकीय नेत्यांना इशारा दिला। यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की जो नेता 29 ऑगस्टला मुंबईच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही त्याला आगामी महानगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकांमध्ये पाडा असं आवाहन मराठा समाजाला जरांगे पाटील यांनी केलंय आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलंय। तर 29 ऑगस्टच्या मुंबई येथील आंदोलनामध्ये मराठा बांधवांनी सहभागी होण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय।